तर माझं नाव योगेश देवीदास पाटील, मी राहायला नगावला आहे आणि हा माझा मुलगा प्रीतम योगेश पाटील जो पहिलीला शिकतो. तर प्रकार काही नाही, आम्ही म्हणजे आसाची शाळा होती आणि शाळेत परीक्षा होणार होती, इंग्लिशचा पेपर होणार होता. पण मग त्याला मी घरी घ्यायला आलो तर तेव्हा त्याला विचारलं की झाला का पेपर, कसा झाला. तो म्हणे आम्हाला बाकीच्यांना पेपर दिला, आम्हाला दिला नाही म्हणे. तर मग सर ते मला असं वाटलं की हा विद्यार्थ्यांचा मानसिकतेचा छळ आहे. शाळेची फी 22,000 रुपये आणि त्याच्यात आपण 14,500 रुपये आधी भरलेले आहेत आणि फक्त काही त्वरित म्हणजे थोडीशी 7-1,000 रुपये फी बाकी आहे आणि फक्त तेवढ्या उर्वरित फीसाठी त्यांनी मुलाला परीक्षा पासता वंचित केलं. विषय वंचित केलं किंवा फी नाही भरलं किंवा आम्हाला फी भरायची इच्छा नाही असं काही नाही. फक्त त्यांची मानसिकता आहे, त्याचा जो छळ होतोय तो मला फोकस करायचा आहे त्यात. आणि त्यातल्या त्यात मी त्याच्या टीचरांना विचारलं. टीचर म्हणे आम्हाला सरांनी जसं सूचना दिल्या तसं आम्ही केलं. प्रिन्सिपलकडे गेलो. प्रिन्सिपल म्हटले हो पैसे फी भरा, विषय संपला, बाकी काही नाही. आणि टीचरांना सांगितलं की ह्या गोष्टी तिकडे निपटून घ्यायच्या, माझ्यापर्यंत येऊ द्यायचं नाही म्हणून. आणि हा विषय जो आहे तो फक्त एकट्या मुलाचा नाही आहे, तर त्या शाळेत प्रत्येक असे विद्यार्थी आहेत त्यांची फी थोडी जरी लेट झाली, एक क्लिअर फक्त पैसा आणि शिक्षण म्हणजे प्युअर बिझनेस करताय, बाकी कोणतीही गोष्ट नाही. खरं तर मी त्या शाळेबद्दल माझं चांगलं मत होतं, पण जसं जसं मी पुढे जातोय आणि असंही बघा आमची पेमेंट हिस्ट्री तर त्यांनी चेक केली तर वेळोवेळी फी भरतो आम्ही, असे नाही कधी डिले केलाय. पण त्यांनी हिस्ट्री न चेक करता किंवा आम्ही असंही नाही 2-2 वर्ष फी भरत नाही, वेळेवर फी भरतो तरी सुद्धा असा प्रकार केला त्यांनी. सर, एका पालकाची तक्रार अशी होती की त्या पालकाच्या विद्यार्थ्याला म्हणजे पाल्याला संबंधित शाळेने फी बाकी असल्याकारणाने परीक्षेला बसू दिले नाही. काय सांगाल साहेब, असा अधिकार आहे का शाळेला किंवा शिक्षणापासून वंचित ठेवणं हे कितपत योग्य आहे? एखाद्या शाळेने एखाद्या विद्यार्थ्याला त्यांच्या संस्थेमध्ये जर प्रवेश दिलेला असेल तर त्या विद्यार्थ्याला परीक्षेपासून फी बाकी आहे या कारणाने त्यांना त्या विद्यार्थ्याला त्या परीक्षेपासून वंचित ठेवू नये. कारण फी ही तुम्ही पालकांकडनं केव्हाही घेऊ शकतात, त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचा कुठलाही रोल येत नाही. तर विद्यार्थ्याची परीक्षा सदर शाळांनी घेतलीच पाहिजे. की जर फी बाकी असेल तर त्याच्याशी त्या लहान बालकाला काही घेणं देणं नाही आहे, परंतु इतर विद्यार्थ्यांची जशी परीक्षा होते, पेपर होत आहेत, तसा माझाही झाला पाहिजे हे त्याला त्याच्या मनाला बालमनाला ते वाटणं साहजिक आहे. आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा विद्यार्थ्यांना परीक्षेपासून संबंधित संस्थांनी वंचित ठेवू नये, हे एवढंच मी सांगू शकेल. शाळा प्रशासनाला काय आवाहन करणार तुम्ही? शाळा प्रशासनाने तुमची जर फी बाकी असेल पालकांकडे तर त्या पालकांकडनं तुम्ही फी घ्या, परंतु एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या भवितव्याचं म्हणजे नुकसान होईल, त्याच्या परीक्षेपासून त्याला वंचित ठेवता येईल किंवा त्याला मानसिक धक्का बसेल असं कुठल्याही प्रकारचं आपल्या हातून त्या ठिकाणी काम होऊ नये अशी एक माफक अपेक्षा मी संस्थेकडनं अपेक्षित करेल. खरं तर RT ॲक्ट 2009नुसार कुठल्याही बालकाला, कुठल्याही मुलाला, कुठल्याही मुलीला शिक्षण देणं आणि शिक्षण घेणं हा त्याचा हक्क आहे. आणि शासनाने तर शालेय प्रशासनाला किती मर्यादित फी घ्यावी याचेही नियम लागू करून दिलेले आहेत. एखाद्या शालेय प्रशासनाने विद्यार्थ्याची फी बाकी आहे म्हणून त्या विद्यार्थ्याला परीक्षेला बसू द्यायचं नाही, परीक्षेपासून वंचित ठेवायचं, हे त्याच्या शालेय अचिव्हमेंटला शोभणारं नाही आहे. खरं तर त्याला तो हक्क आहे परीक्षा देण्याचा. भलेही शालेय प्रशासनाने त्या विद्यार्थ्याच्या पालकांना बोलवून नीट समजून सांगून फी आता द्या, नंतर द्या, काहीतरी कॉम्प्रोमाइज करणं गरजेचं आहे. परंतु त्या विद्यार्थ्याच्या बालमनावर, आज पहिलीचा विद्यार्थी म्हटला म्हणजे मोजून 5-6 वर्षाचा तो विद्यार्थी असेल, या त्याच्या बालमनावर दुष्परिणाम होऊ नये आणि त्याच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊ नये हे तर खरं शालेय प्रशासनाने बघणं गरजेचं आहे. सगळ्यात आधी मुलांची सायकोलॉजी पाहायची असते प्रशासनाने आणि मग नंतर तुमच्या आर्थिक व्यवहाराकडे वळायचं असतं. मुलाला परीक्षेपासून वंचित ठेवणं हे सारासार माझ्या मते तरी चुकीचं आहे, एवढं मी सांगू इच्छिते.